तेव्हा 5 वेळेला आपण भजन करूच या. अनेक घराघरांमध्ये अशी उपासना आणि भजन चालू करण्याचा, ते स्थिर करण्याचा प्रयत्नही करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति 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 राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्यानंतर बंधू वर्गाचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बंधू वर्गाने म्हणायचं नाही, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र. गोपाल कृष्ण महाराज की. या फाळणीच्या आपल्या दुःखांतकामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं अशा नथुरामांच्या बद्दल, त्यांनी गोळी घातला आणि गांधीजी संपले, या एका घटनेपेक्षा फारसं काही माहिती नसतं. आणि पुरेशी माहिती न घेता बोलण्याची दुर्दैवी सवय आपल्याला लागून जाते. थोडीशी जास्तीची माहिती घेऊया. यांचं असं नाव का असावं? तर नथुरामजींच्या आई वडिलांचं एक दुःख असं होतं की होणारं मूल जगत नव्हतं. म्हणून त्यांनी नवस असा केला होता, बाबा रे मूल जगू दे, ते जगलं तर एक नवसातला प्रकार म्हणून त्याचं नाक टोचू. कान तर टोचणारच, नाकही टोचण्याचं एक आणखीन नवसाचा विषय झाला. स्वतः विनायक गोडसे हे पोस्ट मास्तर होते साधे, त्यामुळे सातत्याने 3, 4, 5 वर्षानंतर कुठे ना कुठे बदली होत जाणं, संसाराचं सगळं बिराड पाठीवरच फिरणं. अशी सगळीकडे फिरती असताना जेव्हा हे कुटुंब बारामतीमध्ये राहत होतं, अशा वेळेला या पहिल्या थोरल्या मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव रामच ठेवलं होतं. ते रामाच्या मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी नाक टोचलं गेलं, तेव्हापासून ते नथुराम झालं. कुठली जागा टोचली, जिथे नथ घालतो तिथे टोचलं नाक, ते नथूच्या जागी ते टोचलं. इतकाच विषय. आता या विषयावरनं बऱ्याच लोकांनी आपापली बुद्धी पाजळलेली आहे. नामर्दच होता, बायल्याच होता म्हणून. ठीक आहे, मर्द आणि नामर्द कधी म्हणायचं पुढे पाहूया आपण. या मुलाला आणखीन खालची आता आणखीन 3 भावंड मिळाली.
सगळ्यांची नावं आपल्याला कळलीच पाहिजेत असं काही नाही, माहिती म्हणून फक्त सांगायची. धाकट्या भावाचं नाव गोपाळ, त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं नाव गोविंद, त्याच्यापेक्षा धाकट्या भावाचं नाव दत्तात्रेय. 4 भाऊ. आता ह्या घरात लग्नांचं काय करायचं तर नथुरामनी स्वतःच आधी सांगितलेलं, मी माझं आयुष्य देशसेवेला देणारच असल्यामुळे माझ्या लग्नाचा विचारच करू नका, पुढच्या भावंडांचे विचार घ्यायला हरकत नाही. पण त्याच्यापूर्वी नथुरामची सावरकरांची पहिली भेट केव्हा झाली तर नथुराम अक्षरशः 12-15 वर्षाचा होता तेव्हाच झाली. 1910चा जन्म. 1920 साली हा मुलगा 10 वर्षाचा होता. 1924 साली 25 साली हा 15 वर्षाचा होता. तेव्हा नेमकी बाबांची बदली होता 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 रत्नागिरीत आली आणि 1925 नंतर सावरकर रत्नागिरीमध्ये होते, स्थानबद्ध होते. व सावरकरांच्या सगळ्या कथा या मुलांच्या कानावर सतत येतच होत्या. आणि त्या काळातल्या अनेक लोकांना अंदमान रिटर्न या शब्दाचं खूप कौतुक असायचं, कारण तिथे गेलेला माणूस खरंच जिवंत येणं अवघड होतं. सावरकरांसारख्या माणसाचा सहवास मिळेल हा या सगळ्या भावंडांचा एक आनंद होता. ते जाऊन भेटले सावरकरांना. सावरकरांचं तेव्हा रत्नागिरीत मोठं काम चालू होतं, पतित पावन मंदिर बांधलं होतं. आणि विषय असा होता की देवाचा प्रसाद घेण्यासाठी सगळ्या हिंदूंच्या जातीने एकत्र बसून जेवावं. आपापल्या घरच्या पंक्तीचा विषय त्यांचा वेगळा असेल, त्यांनी तिथे करावा, पण देवाच्या पंक्तीला जेव्हा आपण सगळे एकत्र येतो, एका देवालयात येतो, तेव्हा आपण सगळ्या जातींबद्दलची सहिष्णुता सांभाळावी. जसं संतांनी केलं तसं विठ्ठलाच्या प्रसादाची पंगत बसवायची. कशी बसवायची? ज्ञानेश्वर ब्राह्मण, नामदेव शिंपी, सावता माळी, गोरा कुंभार, सजन कसाई, नरहरी सोनार, जनाबाई दासी, कान्होपात्रा गणिका, कबीर विणकर, रोहिदास चांबा, सगळे एका पंक्तीला. प्रसाद विठ्ठलाचा आहे. समजा एकाच आईबापाची 4 मुलं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला असतील. थोरला मुलगा कंपनीचा मॅनेजर झाला, एका शिक्षण संस्थेचा प्राचार्य झाला, तो झाला ब्राह्मण. दुसरा मुलगा आहे तो डिफेन्समध्ये गेला, तो झाला क्षत्रिय. तिसऱ्या मुलाने दुकान थाटलं, तो झाला मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स वैश्य. चौथा कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष झाला. आपल्या दृष्टीनं म्हणतो त्याला आपण शूद्र. पण जेव्हा ते आईबाबांच्या वाढदिवसाला एकत्र येतील तेव्हा त्यांनी कसं जेवावं? शिक्षक असतील त्यांनी फक्त टेबलावर बसावर का? तू काय चपराशी आहेस का? हो तिकडं बस. असं जर त्याला मी सांगितलं तर हे घर माझ्या बापाचं आहे असं त्याला का वाटावं? हे माझे भाऊ आहेत असं त्याला का वाटावं? त्याच्या रागाचा आम्हाला राग येतो, पण रागाचं कारण कोणी विचारात घ्यावं? उलट त्याला अभिमान वाटला पाहिजे, माझा भाऊ प्रिन्सिपाल आहे, प्रिन्सिपाल. पण आम्ही बाबाकडे गेलो की मला शेजारी बसवतो, म्हणतो कसा आहेस, पाठीवर हात ठेवते, माझा भाऊ आहे तो. हे प्रेम कशात नाही येणार. एकनाथ महाराजांनी जो चमत्कार करून दाखवला, भागवत सप्ताहाची जेव्हा समाप्ती घरामध्ये होती, सगळे महार मांग भंगीपासून सगळे अंगणात जेवायला बसवले, स्वतः वाढायला उभे राहिले. मी सगळ्यांना बांधण्यासाठी आलो आहे. सगळं सवळं काय टाकून द्यायचं का? घरात पाळू नका असं कोण म्हटलं? आपण अंगणातला विषय बोलतोय. आणि मग पाळायचं असेल तर पूर्ण पाळूया ना. वर्ण सोडून आतमध्ये सुती चड्डी असं कसं काय? मग सोळ्याची टिंगल नाही. मला अत्यंतिक आदर आहे त्या एका वेशाबद्दल, पण मग पाळायचं तर पूर्ण पाळता आलं पाहिजे. त्याची जास्त किंमत विलास स्वामींचं काय नाव होतं, टेंबे स्वामींचं. आचारधर्म कडक होता, पण तो याच्यासाठी होता की मी कोणाच्याही हातचं खात नाही, म्हणजे खरंच कोणाच्याही नाही. यांनी लाग दिले तर ह्यांचं चालेल नाही.
अहो 1.25 लाख देत आहेत, धुवून घ्या ना फक्त. टिंगल केव्हा सुरू होते? तुमचं काही मला कोणाचंच चालायचं नाही हो, हे सांगणारा जेव्हा हॉटेलमध्ये खाताना दिसतो, मग तिथलं कोणा हरामखोरांनी आतमध्ये केलंय तुला काय कळलं रे? झाकली मूठ 1.25 लाखाची. मनाला यातना होतात जेव्हा गणपतीपुळ्याला गणपतीवर अभिषेक करणारा माणूस सुद्धा काही वेळेला गणेश बियर बारमध्ये सापडतो. मग अशा वेळेला त्या सोहळ्याची किंमत करणार का? लक्षात घ्या, अशा वेळेला नाही करणार, पण बाकीच्या वेळेला तो शुद्ध राहून सोहळं नेसत असेल तर किंमत नाही करायची असं नाही अर्थ होत त्याचा. कारण प्रत्येक जातीला सोहळा आहे. काय सांगता? हो, नाविक कातर काम करायला उभं राहिलं की त्याचं सोहळा असतो ना. मग कितीही लाडाची बायको जरी तिथं आली, मी छान, तिकडं उभी राहा, पूजा चालली आहे ना, त्याची केस कापणे ही कर्मरूपी पूजाच आहे. तो कात्री घेऊन गाणं म्हणतच असतो, या कातर वेळी पाहिजेस तू जवळ. कोण कापू कोणाला? हां, उगाच त्यांची मानहानी करायचं काम नाही. फार मोठा मान आहे न्हाव्यांचा, कल्पना नाही आपल्याला. मान खाली करा असं म्हटल्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधानसुद्धा मान खाली घालतात, असा न्हावीच माणूस फक्त. तुमच्या आमच्या बापाची टाप आहे काय त्याला एवढं सांगून दाखवायची? मी हो म्हणेपर्यंत मान वर घ्यायची नाही. त्याची कला. मोठा माणूस आहे तो. कोणतंही काम करायला माणसाला वाईट नाही वाटत, त्या कामाला तुम्ही कमी समजलात की वाईट वाटतं. की शिक्षक वर्ग समाजातला अज्ञान नावाचा मळ काढून टाकतो आणि भंगी हा भौतिक मळ काढून टाकतो. मळ काढणं हेच दोघांचं काम आहे. तुम्ही मानसिक काढताय, मी भौतिक काढतोय. अर्थात दोन्हीही समाजाला गरजेचेच आहेत. तुम्ही फक्त मानसिक काढत राहिलात आणि एकदाही ड्रेनेज सुधारत नाही, बघू किती दिवस वर्ग घेता. त्या वासानी आयुष्यभराचा प्राणायाम करायला लागेल. मग त्यासाठी मी करतोय, तर तुम्ही शिक्षक म्हणून काम केलं, मी तुम्हाला नमस्कार करतो. मी समाज स्वच्छ ठेवण्यासाठी कष्ट घेतला, तो खरा जितेंद्रिय म्हटला पाहिजे. जो हागणदरीच्या पिंपात उतरतो, ज्याच्या वासाने मला मळमळतं, त्या विष्ठेत जो उतरतो ते साफ करतो, वरती येऊन आंघोळ करून जेवायला बसतो. कोणाला जितेंद्रिय म्हणाल? आपल्या इंद्रियांवर केवढा ताबा आहे? तुम्हाला कोणी पूजा नाही करा म्हणत आहे, पण किमान आदर तर ठेवा. कसे आहात काका? पण साधारणतः आपल्याकडे कचरावाल्याकडे अशीच बघायची पद्धत आहे की जणू काही सगळा कचरा त्यांनीच केला आहे. इकडं जाऊन म्हशीला धडकतंय परत तिकडं. मेल्या कृतज्ञतेने तर बघ त्याच्याकडे, त्याच्यामुळं तुझी उदबत्तीला उपयोग आहे. नाही तर सगळे उदबत्तीचे पुढे पेटवून कसा सुगंध आला असता, त्यांनी जर कष्ट नेसते घेतले तर. त्याच्या कष्टाची किंमत ठेवी, असा विषय सावरकरांचा असल्या कारणामुळे रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर त्यांनी बांधलं होतं. सगळ्यांना एकत्र जेवणाचा मंदिरामध्ये विषय चाललेला होता. त्याच्यामध्ये व्हॉलेंटियर्सची गरज होती. तेव्हा हे सगळे मुलं म्हटली, आम्ही वाढायला येऊ का? या, मला व्हॉलेंटियर कार्यकर्ते पाहिजेच आहेत. पण हे त्यांना वाढून घरी गेले की आईबाप म्हणायचे, श, अंगणात नळ आहे, हो तिथं आंघोळ कर आधी, मग आत ये. माझा पूर्वरंगाचाच विषय सांगतो. नथुरामनी सांगितलं, तात्या आम्ही इथं असं सगळ्या जातींबरोबर बसलो ना, घरी जाऊन आंघोळ करायला लागते. मग यांच्यासाठी काम करायचं म्हणून आई वडिलांना दुखवून आंघोळ बंद करू का? सावरकर म्हणले, चांगलं आहे की रे. का? एका घागरभर पाण्यात सगळ्यांची मैत्री मिळत असेल तर स्वस्त आहे ना रे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. समाजाच्या स्वास्थ्यासाठीच तू सगळ्यांबरोबर राहा, पण आई वडिलांचं मन समजा दुखत असेल, ठीक आहे, घरी येऊन हातपाय धुवून करायचा, विषय संपला. यानाही दुखवू नको, त्यानाही दुखवू नको ना. समन्वय जमला. वा रे वा. सगळीच अपरिचित गाणी नको, एखादं तरी परिचित म्हणूया.
त्यामुळे ही सगळी पंगत म्हणजे कशी? खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एकाला गतील पायी रे, एक एकाला गतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव. एकच कडवं बास. वर्ण अभिमान विसरली याती, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती, एक एका लोटांगणे जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव. पंढरीनाथ महाराज की. एकच वाक्यात मुद्दा आपल्याला कळला. काही ठिकाणं अशी आहेत की जिथे कोणीही पूजा केली तरी चालते, आणि काही ठिकाणं अशी आहेत की जिथे पूजेचे फार कडक नियम पाळावे लागतात. यातलं चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं, यातलं बरोबर कुठलं आणि चुकीचं कुठलं सांगता आलं पाहिजे. दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. शरीर असो, समाज असो, नाहीतर शाळा असो, काही विभाग असे असतात जिथे सगळ्यांनी गेलं तरी चालेल. काही ठिकाणं अशी असतात जिथे विशिष्टच लोकांनी गेलं तर चालेल, आणि काही ठिकाणं अशी असतात जिथे नाहीच गेलं तर जास्त चालेल. शाळा एकच. भौतिकशास्त्राची जर प्रयोगशाळा असेल, जिथे लोखंडाचे तुकडे, लाकडाचे तुकडे, तराजू सगळे जा. पण हा नियम केमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेला नाही देता येणार. तिथे ॲसिड आहेत, काचेच्या परीक्षा नळ्या आहेत, साधा गॅसने अमोनिया वायू आहे. आता यातली फक्त निश्चित माहिती कोणाला आहे? आमची शाळा आहे ना. हे गाढवा, तुला दिलंय तिथं जायला. आणि लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला परमेश्वराच्या स्पर्शानेच सगळं पुण्य मिळतं असं नाही. पुण्य हे दर्शनाचं आहे. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती, स्पर्शन मात्रेचा आग्रह नसावा. प्रत्येक देवतेला स्पर्श केल्यामुळेच आपल्याला काहीतरी पुण्य मिळतं असं अजिबात नाही. माऊलींची समाधी सगळ्यांसाठी इतकी सुंदर ठेवली आहे, जाऊन मिठी मार. सर्वांना प्रचंड तेज आणि प्रचंड शक्ती द्यायला माऊली तिथे बसली आहे. माऊली हाच शब्द तिथे आहे. पण दुसऱ्या बाजूला नवनाथांच्याकडे जाणार असतील तर ते आईच्या नात्यात नाही आहेत, ते वडिलांच्या नात्यात उभे आहेत. आणि तिथे मायेपेक्षा नियम महत्त्वाचे आहेत. संसार वडिलांच्या कडक नियमांनी आणि आईच्या मायेनी दोघांनी चालायचा असतो. तेव्हा बाबा तेवढे कडक असतात म्हणून त्या मायेला गंमत आहे. विषय गंभीर आहे. पण ज्याला परमार्थ साधना करायची असेल, ज्याला आपली पारमार्थिक उन्नती करून घ्यायची असेल, त्या माणसांना प्रत्येक देवस्थानात मला जाता आलं पाहिजे, मला हात लावता आलं म्हणजे अहो 50 वेळेला देवळात जाऊन सगळीकडे त्या देवाच्या मूर्तीला मिठ्या मारून आध्यात्मिक प्रगती होती असं कोणी सांगितलं? आपला पहिला मुद्दा मात्र हा निश्चितपणे होता की जर एखाद्याला तो सन्मान मिळाला असेल तर तो राखला मात्र पाहिजे. एक हात जोडून प्रार्थना करतो, जर कुठे असा असेल ना
तर कृपा करून आपल्या वाणीचा उपयोग करा आणि प्रार्थना करा. कारण आज दुर्दैवाने कित्येक ठिकाणी मी पाहतो, जे देह मंत्र म्हणतात त्यांच्या तोंडात व्यसन आहे. सारसबागेमध्ये अथर्व शीर्षाचा पाठ करण्यासाठी बसलेल्या माणसाच्या तोंडात गुटखा आहे. यातना होता तो म्हणाला की आतमध्ये समईची ज्योत कितीही चांगली असली तरी वरची काच कशी आहे याच्यावर ठरणार आहे प्रकाश किती पडेल. मंत्र कितीही चांगला असला तरी तो ज्या शरीराकडून उच्चारला जाणार आहे त्या शरीराचं पावित्र्य कुठं आहे. किती लोक छातीवर हात ठेवून सांगू शकतात की माझा मोबाईल कोणीही वापरावा. जे माझ्या आई वडिलांनीही बघू नये असं मोबाईलवरचं चित्र वास्तुशांत करणाऱ्या माणसाच्याही मोबाईलला आहे. तो स्वतःच शांत नाही अजून. पावित्र्य राखावं कसं तर बोट दाखवून सांगता यावं, ह्याला म्हणतात पावित्र्य. असा पवित्र माणूस होण्याचा मी प्रयत्न करीन, हे मात्र ज्यांना भाग्य मिळालं त्याने सांभाळायला हवं. यात संशय नाही, यात संशय नाही. मला फक्त नथुरामांच्याबद्दल इतकंच सांगायचं की या सावरकरांच्या कार्यात सहभागी झाले, पण काही काळातच. मी आपल्याला मगाशी सांगितलं, सावरकर म्हणाले माझे लेख लिहिण्यासाठी काम करशील का? केलं. इतकंच नव्हे तर ते प्रूफ रिडिंग करण्यासाठी, छपाईसाठी करशील का? तेही केलं. पण नेमकी बदली व्हायची वेळ आली. तात्या आमची बदली होणार बाबांची आता. मग कुठे जाणार आहेस? सांगलीला आले बरं ते. तर सावरकर म्हणले बरं झालं, सांगलीला जाणार असशील तर माझे थोरले भाऊ तिथे आहेत, आजारी असतात खूप, त्यांची तुला सेवा करता येईल, त्यांच्याबरोबर राहता येईल. बाबाराव सावरकरांच्या सहवासात राहून मी कालही आपल्याला सांगितलं की बाबारावांनी संघाच्या प्रचारासाठी खूप काही सभा घेतल्या. त्या संस्कारामध्ये नथुराम गेला. काही काळ तो संघ स्वयंसेवक होता. इतकंच नव्हे तर पुण्यातल्या निवासात त्याला आणखीन एक काम दिलं. वडिलांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळं 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं, पण 10वीची परीक्षा न देता नथुरामने शिक्षण थांबवलं. आपल्या धाकट्या 3 भावांना जास्त शिकवलं पाहिजे या दृष्टीनं आपल्या वडिलांना काही आर्थिक मदत करावी. या दृष्टीनं संघ स्वयंसेवकांसाठी गणवेश शिवण्याचं कंत्राटसुद्धा काही काळ नथुरामने मिळवलं. ते तो काम करत होता. सगळी माहिती का सांगतोय? काही जमतच नव्हतं. घ्यायची पिस्तूल घालायच्या गोळ्या नाही, म्हणजे असं जत्रेतली बंदूक उडवणारी माणसं नव्हती ही. आपल्या घरच्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या कळत होत्या. इतकंच नव्हे तर हिंदुस्थानसाठी आपण काही योगदान दिलं पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमधून, बौद्धिकांमधून, कार्यशाळांमधून इतका भाग घेऊन त्याच्याबरोबरीनं एक स्वतःचं मुखपत्र पण चालवलं होतं, ज्याला अग्रणी असं म्हणतात. त्यात तो लेखही लिहित असे प्रचार करण्याच्या दृष्टीने. आणि आता मी मूळ विषयाकडे येतो की नथुरामचं सगळ्यात मोठं नाव आपल्याला ऐकायला मिळतं ते फाळणीच्या नंतरच्या विषयात आहे. पण फाळणीच्या आधी एक मोठा विषय असा झाला की हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याच्या वेळेला हिंदुस्थानामध्ये 565 संस्थानं होती. ती सगळी विलीन होणं आवश्यक होतं. म्हणजे एकसंध भारत निर्माण होणं आवश्यक होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप मोठी त्यावेळेला चळवळ उभी केली आणि 565 संस्थानातली 560 संस्थानं 47च्या आधी सगळ्यांच्या सह्या घेऊन अखंड भारतात विलीन करून दाखवली. म्हणजे अनेकांना हेच माहीत नसतं, त्यांना लोहपुरुष का म्हणतात कल्पना नाही. लोखंड वगैरे नाही, आपली बुद्धी आपल्याला मला समजलेली आहे. लोहपुरुष या शब्दाचा अर्थ 560 संस्थानिकांना समजूत घालणं इतकं सोपं नव्हतं महाराज. एवढ्या लोकांच्या सगळ्यांच्या स्वार्थापुढे, त्यांच्या विरोधापुढे लोखंडाच्या पुतळ्यासारखा जो कायम ठासून राहिला. आणि अशा वेळेला मग गमध गमधनी जाधनी दम गमग सामगम साधमध मनिधनी धसानी जा गनी साधनी मध गम. हैदराबाद मानायला तयार नाही. हैदराबाद मानायला तयार नव्हतं. वल्लभभाईने सांगितलं निजाम तुम्हाला सह्या कराव्या लागतील.
करणार नाही. हैदराबादचं मूळ नाव भागानगर. आणि सरकारने आपल्यावर दबाव आणू नये म्हणून नागरिकांना त्रास देण्याचा दबाव निजामाने सुरू केला. अशा वेळेला हैदराबादमध्ये घुसून निदर्शन होणं हिंदूंची सगळ्यात आवश्यक होतं. सावरकरांनी जाहीर केलं, कोण हिंदूंचे युवक हैदराबादमध्ये घुसून निदर्शनं करायला तयार आहेत. वल्लभभाईंची मिलिटरी ॲक्शन होईल तेव्हा होईल, पण ती ॲक्शन अत्यंत प्रभावी होण्यासाठी आपले लोक तिथे हिंदुस्थानच्या एकतेसाठी जात आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहेत हे चित्र आपल्याला जगासमोर आणण्याच्या दृष्टीनं निशस्त्र तुकड्यांनी हैदराबादला जायचं. निशस्त्र म्हणजे निशस्त्र जाण्याची आपल्याला हौस आहे म्हणून नव्हे, शस्त्र घेऊन जाताच येत नाही असा निजामाचा नियम आहे, म्हणून आपण निशस्त्र चाललो आहे. निशस्त्र तुम्ही गेलात की निजामाचे पोलीस तुम्हाला लाठीनं चोपून काढणार आहेत, वेळप्रसंगी पट्ट्यांनी चोपून काढणार आहेत, एखाद्या वेळेला बंदुकीच्या दस्त्याने सुद्धा टाळकी आणि पाठी शेकल्या जाणार आहेत. तरीसुद्धा तुम्हाला तिथे जाऊन निदर्शनं करायची आहेत, मोर्चे काढायचे आहेत, घोषणा द्यायच्या आहेत. असे किती कार्यकर्ते भागानगरमध्ये जायला आत्ता तयार आहेत. आपण आश्चर्यचकित व्हाल, 10,000 वर कार्यकर्त्यांची नोंद झाली. मुद्दाम सांगतोय, भागानगरच्या सत्याग्रहाचा इतिहास नावाचं पुस्तक जमलं तर वाचत जा, कारण आपल्याकडे बडबडायला फार छान असतं. सावरकरांनी बडबड करण्यापलीकडे काय केलं? अरे काय केलं काय लेका, हैदराबादमध्ये घोसा म्हटल्यानंतर किमान 10,000 माणसं उभी करता येईल एवढं तरी कर्तृत्व सावरकरांनी केलं. तुझ्या मैतीला 10 माणसं आणशील का नाही मला सांग? काय खात्री देतो? उगा आपलं बोल, हे काय केलं, हे नाही काय केलं. आणि 10,000 युवकांच्या जेव्हा तुकड्या तयार झाल्या म्हणून आपल्या कानावर घालतो, याची पुणे भागाकडून ज्या 6 तुकड्या हैदराबादमध्ये घुसल्या, यातल्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व करणारा होता नथुराम विनायक गोडसे. आता कोणाला मर्द म्हणायचं आणि कोणाला नामर्द म्हणायचं? समोर रझाकारांचा म्हणजे निजामाच्या पोलिसांचा प्रचंड होणारा मार दिसत असताना सुद्धा जे स्वतःच्या ताकदीनं आतमध्ये घुसले त्यांना म्हणायचं नामर्द. आणि असं काही होणार आहे हे कळल्यानंतर जे घराबाहेर सुद्धा पडले नाहीत त्यांनी अग्रलेख लिहायचा. असले तर भित्रट आमचे. ही यांना नामर्दय म्हणणारा माणूस त्याच्या आयुष्यात काय पराक्रम करतो एकदा डोळे उघडे ठेवून बघा. हे उंदराला बघून पळणारी माणसं असतात आणि ही निजामाला बघून न घाबरलेल्या माणसाबद्दल मर्दन नामर्द गोष्टी बोलत असतात. पण यांनी आपल्या फौजा आत घुसवल्या, निदर्शनं केली, पोलिसांचा लाठी हल्ला खाऊन सुद्धा तिथे प्रचंड चळवळ उभी केली. शेवटी वल्लभभाईंनी मिलिटरी ॲक्शन केली, ती केलीच. जागा मैदानाचा भैरी बजी संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की जयनाद से नाद से जय नाद से, नाद से जय नाद से, नाद से. मॉनिटरला कमी आहे का? ठीक आहे. जय नाद से गूंजी दिशाएं भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी. आकाश में रणरंग छाये, आकाश में रणरंग छाये, आकाश रणरंग छाये, आकाश में रणरंग, आकाश में रणरंग छाये, आकाश में, आकाश में रणरंग छाये, भयभीत हो रिपुकाप जाए, भैरी बजी संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की भैरी बजी. शरद बुवांची फरमाईश, व एक बंदिश एक तराणा म्हटलाच पाहिजे, स्टेजवरनं उतरूच देत नाही. आता युद्ध आहे इथंच आहे फक्त. सा 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 गा 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 मा 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 धा 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 नि 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 सा 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 भैरी बजी, संग्राम की भैरी बजी, संग्राम की. पुढचा गिअर तरणा.
उदाने तानो